महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या फक्त 10 मिनिटात। या चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा। आर्थिक वर्ष 2026-27 साठी 1 फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे। या अर्थसंकल्पात सर्वसामान्यांसाठी अनेक निर्णय होण्याची शक्यता आहे, करदात्यांनाही दिलासा मिळू शकतो। याच सोबत अनेक सरकारी योजनेबाबत निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे। दरम्यान अर्थसंकल्पात अटल पेन्शन योजनेबाबत पेन्शनची रक्कम वाढवण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो। राज्यातील 29 महानगरपालिकांमध्ये कोण महापौर होणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे। आज या महापौर पदासाठी आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली। राज्यातील 29 पैकी 15 महानगरपालिकांमध्ये महिला महापौर होणार आहे। सगळी मोठी शहरं महिलांच्या हातात देण्यात आली आहेत। राज्यातील 15 महापालिकांमध्ये महिला राज पाहायला मिळणार आहे। कल्याण डोंबिवलीमध्ये राजू पाटील यांनी मनसेचा गट स्थापन करत शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा दिला आहे। सत्ता स्थापनेसाठी मनसेकडून शिंदेंना पाठिंबा देण्यात आलाय। दरम्यान मनसेने शिंदेंना पाठिंबा दिल्यामुळे उद्धव ठाकरे नाराज असल्याची माहिती समोर आली आहे। ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊत यांनीही आपली नाराजी बोलून दाखवली होती। याच पार्श्वभूमीवर आता संजय राऊत राज ठाकरेंची भेट घेणार असल्याची माहिती आहे। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका जाहीर झाल्या आहेत। 7 फेब्रुवारीला मतदान होणार आहे। त्याआधीच तिकीट वाटपावरून काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये असंतोष उफाळून आल्याचे पाहायला मिळाले। छत्रपती संभाजीनगर येथे काँग्रेसमध्ये उमेदवारी देताना पैसे घेतल्याचा गंभीर आरोप करून कार्यकर्त्यांनी खळबळ उडवून दिली आहे। खासदार कल्याण काळे यांच्या कार्यालयात संतप्त कार्यकर्त्यांनी राडा केलाय। पैसे घेऊन तिकीट विकल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे। कल्याण डोंबिवलीमध्ये शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा देणारी मनसे मुंबईत देखील उद्धव ठाकरेंची साथ सोडण्याची चर्चा आता सुरू आहे। मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी नुकतेच एक विधान केले। कल्याण डोंबिवलीप्रमाणे मुंबईत देखील काहीही घडू शकते असं वक्तव्य त्यांनी केलंय। त्यांच्या याच वक्तव्यानंतर आता अनेक चर्चांना उधाण आलं आहे। मुंबई महापालिकेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे। अवघ्या 5 दिवसांपूर्वी प्रभाग क्रमांक 157 मधून निवडून आलेल्या डॉक्टर सरिता म्हस्के या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे। या घडामोडीमुळे मुंबईतील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे। पीएफचे काम आता सरकारी कचेरीसारखे न राहता खासगी बँकांसारखे सुटसुटीत होणार आहे। केंद्र सरकार लवकरच EPFO 3.0 ही नवीन सिस्टीम आणते। यामुळे तुमचे पीएफचे पैसे काढणे किंवा तक्रार सोडवणे आता खूप सोपे होईल। सर्वात मोठा बदल म्हणजे आता तुमचे खाते कोणत्याही शहरात असले तरी तुम्ही देशातील कोणत्याही पीएफ ऑफिसमधून काम करून घेऊ शकाल। तुम्हाला मराठी किंवा तुमच्या प्रादेशिक भाषेत माहिती मिळावी यासाठी खास AI तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे। तसेच येणाऱ्या काळात तुम्हाला UPI वापरून 25,000 रुपयांपर्यंतचे पैसे सहज काढता येतील। ही नवीन सिस्टीम विशेषतः सर्वसामान्य आणि असंघटित कामगारांना डोळ्यासमोर ठेवून बनवली जात आहे, जेणेकरून कोणाचीही फसवणूक होणार नाही आणि कामे वेळेवर होतील। 29 महानगरपालिकांच्या महापौर निवडीवरून सध्या राज्याच्या राजकारणात अनेक नाट्यमय घडामोडी घडत आहेत। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला मनसेने पाठिंबा दिला आहे। त्यामुळे राज्याच्या राजकारणात एक नवा ट्विस्ट आलाय। त्यानंतर उद्धव ठाकरे यांचे 4 नगरसेवक हे देखील शिंदेंच्या संपर्कात असल्याचे बोलले जात आहे। यावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत यांनी खळबळजनक विधान केलंय। अस्थिरता असेल तर तिथे भाजप सोबत जाण्याचा विचार करू, पण शिंदेसोबत जाणार नाही असं विधान संजय राऊत यांनी केला आहे। त्यांच्या या विधानानंतर भाजप ठाकरे सेनेच्या युतीचे संकेत त्यांनी दिल्याची चर्चा होत आहे। मुंबई महापालिकेच्या निकालानंतर महापौर पदाबाबत राजकीय वर्तुळात कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे। या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी महत्त्वाचे वक्तव्य केलंय। मुंबईचा आगामी महापौर हा महायुतीचा आणि मराठी माणूसच असेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। भाजपला निवडणुकीत मोठे यश मिळाले असले तरी शिवसेनेच्या साथीनेच महायुतीचा महापौर पदावर विराजमान होईल असे त्या म्हणाल्या आहेत। एमआयएमच्या नवनिर्वाचित नगरसेवक सहर शेख यांनी आपल्या भाषणात पुढच्या 5 वर्षात मुंब्रा हा संपूर्ण हिरवा करू असं विधान केलं होतं। या विरोधात आता किरीट सोमय्या यांनी एक निवेदन मुंब्रा पोलीस ठाण्यात दिले आहे। यामुळे पोलिसांनी भाषणात समाजाच्या भावना दुखावल्या आहेत, त्यामुळे कोणाच्या भावना दुखावतील असे भाषण करू नका अशी समज शेख यांना दिली आहे। तसेच शेख यांना नोटीस देखील देण्यात आली आहे।
भारताच्या विविध शहरांमध्ये प्रजासत्ताक दिनी मोठ्या दहशतवादी कटाचा इशारा देण्यात आला आहे. गुप्तचर यंत्रणांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दिल्लीसह देशातील मोठी मंदिरं दहशतवाद्यांच्या निशाण्यावर आहेत. या पार्श्वभूमीवर दिल्लीसह सर्व महत्त्वाच्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. पाकिस्तानची गुप्तचर संस्था ISIने या कटासाठी एक गुप्त योजना तयार केली असून त्याला कोड नेम 2626 असे देण्यात आले आहे. नगर परिषदा महापालिका निवडणुकीतील बिनविरोधचा ट्रेंड आता जिल्हा परिषदा आणि पंचायत समितीच्या निवडणुकीतही कायम राहिलाय. मतदानाआधीच पंचायत समितीमध्ये भाजपने विजयाचे खाते उघडले. सिंधुदुर्गातील वैभववाडीमध्ये भाजपच्या उमेदवाराची बिनविरोध निवड झाली आहे. बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी एकाही उमेदवाराने अर्ज दाखल केलेला नाही. त्यामुळे कोकीसरे मतदारसंघातून भाजपचे तालुकाध्यक्ष सुधीर नकाशे यांच्या पत्नी साधना सुधीर नकाशे या बिनविरोध निवडून आल्या आहेत. दरम्यान हा विजय केलेल्या विकास कामांचा विजय असल्याची भावना यावेळी भाजपचे तालुका अध्यक्ष सुधीर नकाशे यांनी व्यक्त केली आहे. राज्यातील 29 महापालिकांच्या महापौर पदाचे आरक्षण आज अधिकृतपणे निश्चित करण्यात आले असून ठाणे महापालिकेत भाजपकडून महापौर पदासाठी नाव निश्चित करण्यात आलं आहे. आरक्षण सोडत जाहीर होताच भाजपने वेगाने हालचाली करत महापौर पदासाठी आपल्या उमेदवाराच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. प्रभाग क्रमांक 15 मधून निवडून आलेले नगरसेवक सुरेश कांबळे यांचे नाव भाजपकडून महापौर पदासाठी सुचवण्यात आले आहे. पुणे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या 2025-26 या कालावधीतील आगामी निवडणुकांसाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यात अधिकृत आघाडी झाल्याची घोषणा करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या 73 आणि पंचायत समितीच्या 146 जागांवर ही आघाडी एकत्रित निवडणूक लढवणार आहे. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्रीरंग पाटील आणि वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय सचिव व पुणे जिल्हा समन्वयक ॲडव्होकेट प्रियदर्शी तेलंग यांनी ही माहिती दिली आहे. स्वित्झर्लंडमधील दावोस येथे सुरू असलेल्या 56व्या जागतिक आर्थिक परिषदेत 2 दिवसात महाराष्ट्रात 37,27,787 लाख कोटी रुपयांचे 81 सामंजस्य करार झालेले आहेत. यातून 42 लाख रोजगार निर्माण होणार असल्याची माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. महाराष्ट्राच्या औद्योगिक इतिहासात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात दावोसमधून आलेली ही सर्वात मोठी गुंतवणूक असल्याचं म्हटलं जाते.